आम्हाला पाहिजे होतं नवीन लोकेशन, म्हणून आता मी आणि अक्षय निघलो होतो लोकेशन पाहायसाठी. आता लोकेशन कायसाठी पाहिजे होतं, कारण की अधोगती 2ची शूटिंग चालू होती. आता शूटिंगसाठी आम्हाला लोकेशन पाहणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी आम्ही नाही का लगेच सारे लोकेशन फिरले, पण आम्हाला काही आवडलं नाही. मग आम्ही मंगेश भाऊला सांगितलं, जे मंगेश भाऊ नाही का किसोडीचे सरपंच आहे. आता सरपंचाला सांगितलं का बा मला आम्हाला अशा पद्धतीने लोकेशन पाहिजे. तर मंगेश भाऊ म्हणे या म्हणे हा एक लोकेशन म्हणे. मग त्यांनी आम्हाला सर्वात पहिले घेऊन गेले तळ्याकडे. आता तळ्याकडे गेलो तर लोकेशन काय आम्हाला बिलकुल आवडलं नाही. मग म्हणलं आता आवडलं नाही म्हणलं तर मंगेश भाऊ म्हणे एक काम करू म्हणे, तुम्हाला अजून 2-3 लोकेशन दाखवतो म्हणे. म्हणलं ठीक आहे चला. मग आम्ही 1-2 लोकेशन पाहिले, ठीक आहे आम्हाला आवडले नाही. तर मंगेश भाऊ म्हणलं आता इथं तर काही शूट करण्यासारखं काही आहे नाही म्हणलं. तर म्हणे एक काम करू म्हणे आपण टेकडीवर जाऊ म्हणे. म्हणलं इथं टेकडी आहे का म्हणलं. तर हो म्हणे इथं एक मस्त टेकडी आहे म्हणे. त्या टेकडीवर म्हणे महादेवाचं पिंड पण आहे म्हणे आणि साईडले काही गुफा आहे म्हणे. तर तुमचं लोकेशनही पाहिणं होऊन जाते म्हणे आणि गुफाही पाहिणं होऊन जाते म्हणे, महादेवाचं दर्शनही घेणं होते म्हणे. मी म्हणलं ठीक आहे चला म्हणलं. मग टेकडीवर जात असताना आम्ही पाहिलं का इथं काही जनावर आहे का म्हणलं. तर मंगेश भाऊ म्हणजे इथं जनावर तर राहते म्हणे, आपल्याला बरोबर नाही का थोडं नाही का सावधानीने चालावं लागते म्हणे. म्हणलं ठीक आहे चला म्हणलं. आता आम्ही नाही का 3 जण आता मिळून जात होतो. आता इकडं तिकडं पाहत असताना आम्हाला कोणते काही जनावर दिसले नाही, फक्त आम्ही 3च जनावर इथं घुमत होतो. आता हळूहळू आम्ही नाही का चाललो टेकडीवर. तर आता टेकडीवर जात असताना नाही का इथं पाहिलं तर इथं काही बरोबर आम्हाला दिसलं नाही, कारण की इथं काय काटे गोटे आहे, पुन्हा नाही का झाडं झुडपं आहे. आता कोणत्या झाडामध्ये कोणतं जनावर आहे काही समजून येत नाही. फालतू एकदम समोर आलो ना आमचा ब्याण्णव होऊन जायचा. म्हणून आता आम्ही हळूहळू बरोबर प्रॉपर नका चढत जात होतो. मागं पाहिलं तर मागं तर चांगलं घनदाट जंगल दिसलं. अरे बाप्पा का म्हणलं आता चला म्हणलं समोर. आता आम्ही हळूहळू 2 जण मिळून कसं तरी आता चढत होतो. अक्षयला तर थकवा येत होता, पण आता म्हणलं आता आपण एवढ्या दूर आलो तर आपल्याला समोर तर जायचंच आहे. आता इकडं पहा किती मोठी गहिरी खाई आहे. आता खाई पाहिली आणि नाही का आम्ही हळूहळू पुन्हा चढायला लागलो. आता बरोबर नाही का मंगेश भाऊच्या मागं आम्ही चढत आहोत, कारण की मंगेश भाऊ तर लहानपणापासून असल्या कारणानं मंगेश भाऊला माहीत आहे कशा पद्धतीने चढायचं काय चढायचं आहे. तर आम्ही तेच आता नाही का मंगेश भाऊच्या सहाऱ्यानं जात होतो. आता आम्ही चढायला लागलो. आता काय पाहिलं तिकडं पाहिलं तर मस्त दूरवर चांगलं जंगलच दिसलं, झाडं झुडपं चांगले दाबून आहे. म्हणलं चला आता मंगेश भाऊ म्हणे आता आलंच आहे म्हणे, चाल म्हणे हळूहळू म्हणे, काही होत नाही म्हणे. म्हणलं ठीक आहे म्हणलं. तर आता अक्षयला म्हणलं चाल रे बापू म्हणलं. अक्षय म्हणे यार बहुत थकवा येत आहे म्हणे. म्हणलं काय होत नाही म्हणलं, काय चाल म्हणलं. आता एवढ्या दूर आलं तर फालतू आपण वापस थोडी जाणार आहो म्हणलं. तर हो म्हणे चाल म्हणे. आता आम्ही 3 जण मिळून निघालो. आता पाहू आता इथं कोणतं नाही का शंकराचं पिंड आहे. तर आता आम्ही आता बस आता टेकडीवर चढलोच आहो. आता पाहू आता. फायनली आम्ही आता टेकडीवर पोचलो. मंगेश भाऊ बरोबर नाही का शंकरजीच्या पिंडापाशी जाऊन थांबला. मागं पाहिलं तर अरे बाप्पा का म्हणलं एवढं मोठं जंगल आहे म्हणलं. जंगल तर चांगलं मोठं जात दिसलं. चालताना तसं खालतून आम्हाला काही माहीत नाही पडलं. टेकडीवर चालल्यावर चांगलं मोठं जंगल दिसत आहे. इथं पाहिलं तर इथं मस्तपैकी एक त्रिशूल होता आणि शंकरजीचं पिंड होतं.